ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की रविराजच्या घरी चोरी झालेली असते. त्याच्या प्रतिमाचे सर्व दागिने असतात ते सगळे काही लंपास झालेले असतात आणि म्हणूनच तो म्हणतो की पोलीस इन्स्पेक्टरना आपण इथे बोलवावं. ॲक्च्युली ही आयडिया प्रियाने दिलेली असते. प्रियाच्या लक्षात आलेलं असं की हा सगळा प्रकार नागराजनेच केलेला आहे आणि म्हणूनच ती मुद्दामून रडण्याचं वगैरे नाटक करत असते. नागराज म्हणत असतो की हिला काय झालेलं आहे, ही कशाला नाटकं करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे मात्र सुभेदारांच्या घरी देखील प्रतिमाच्या फोटोची चोरी झालेली असते. पूर्णाजी मात्र खूप रडकुंडीला आलेल्या असतात. त्या म्हणत असतात की माझ्या प्रतिमाचा फोटो कुठे गेलेला आहे, परंतु तो फोटो कुठेच मिळत नसतो. म्हणून घरातील सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. अस्मिता देखील म्हणत असते की कुठे जाईल बरं, प्रतिमा आत्यांचा फोटो कुठे जाईल. अर्जुन आणि सायली ज्या वेळेला रूममध्ये आलेले असतात, अर्जुन कपाट खोलतो तर तिथे त्याला प्रतिमाचा फोटो दिसतो. लगेचच सायलीला तो विचार करत असतो की हा फोटो इथे कुठे, म्हणजे तुम्ही आणून ठेवलेला आहेत ना, का केलेला आहेत तुम्ही असं. सायली म्हणत असते की मी तुम्हाला पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला की त्या दिवशी आपण अलिबागला गेलो त्यावेळेला त्यांचाच अपघात झालेला आहे आणि त्यावेळेला मी नेमकं तेथे येणं, त्यांना वाचवणं, ह्या योगायोगाच्या गोष्टी नाही आहेत, तुम्हाला कळतंय का, परंतु तुम्ही माझं अजिबात ऐकून घेत नाही आहेत. सायली समोर तो चक्क हात जोडत असतो आणि म्हणत असतो की हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे. तसं काहीही नाही आहे, कारण की प्रतिमा आत्या तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे व्रण वगैरे नव्हते आणि त्या बाईच्या चेहऱ्यावर तसे होते. तुम्ही सांगताय तसं काही नाही. जगामध्ये एका व्यक्तीचे 7 चेहरे आहेत हे तुम्हाला तर माहितीच आहे ना. त्यावेळेला मात्र ती म्हणते की हेच तर मला माहिती होतं आणि म्हणून मी घरी कोणाला सांगितलं नाही की त्यांचे जे काही फोटो आहे तो मी माझ्याकडे ठेवलेला आहे.